आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर पार पडतोय आणि या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत। सोबतच चंद्रशेखर बावनकुळे देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसतात। यंदा शताब्दी वर्ष असल्याने या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत आज काय बौद्धिक देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। आंतरराष्ट्रीय मीडिया आणि देश विदेशातील अनेक स्वयंसेवक आणि प्रचारक आज उपस्थित राहणार आहेत। दरवर्षीच्या विजयादशमी उत्सवापेक्षा तिप्पट मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित राहतील। यंदा हे शताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला सगळेच स्वयंसेवक दिसतील आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, संघाचा आज विजयादशमी उत्सव पार पडतोय आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत। आता काही वेळातच नितीन गडकरी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। श्वेता, नितीन गडकरी पण पोहोचलेला आहे। पूर्ण गणवेशात ते सुद्धा इथे दाखल झालेले आपण बघू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही प्रमुख जे नेते आहे राज्यातले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सगळे पोहोचलेले आहे आणि पूर्ण गणवेशात ते इथे दाखल झालेले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आता शस्त्रपूजनाचा उत्सव जो आहे तो सुरू होईल आणि त्याचबरोबर अनेक परदेशी पाहुणे सुद्धा पोहोचलेले आहे। काही युरोपियन आणि काही आफ्रिकन आणि आशिया खंडातून वेगवेगळ्या देशातून आलेले पाहुणे इथे पोहोचलेले आहे आणि शस्त्रपूजनाचा अगदी पुढील काही मिनिटांमध्ये सुरुवात होताना दिसेल। आपण बघू शकतो नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला एका फ्रेम मध्ये दिसत असेल। पूर्ण गणवेशात आहे। अनेक पाहुणे येऊन त्यांना सुद्धा त्यांची भेट घेताना दिसून येत आहे। बनवारीलाल पुरोहित सुद्धा जे राज्यपाल होते ते सुद्धा इथे उपस्थित दिसत आहे आणि एकूणच दरवर्षी ते नित्यनेमाने असतात। यंदा विजयादशमी उत्सवाचा शताब्दी वर्ष सुरू होत आहे। संघाला शताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होत आहे। खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये 6 प्रमुख उत्सव असतात आणि त्या प्रमुख उत्सवांमध्ये विजयादशमी उत्सवाला वेगळं असं आणि विशेष असं महत्त्व असतं। सरसंघचालक काय उद्बोधन करतात, काय संदेश देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष राहतं आणि तेच ऐकण्यासाठी स्वयंसेवक म्हणून सगळेजण इथे उपस्थित असतात। अगदी नितीन गडकरी असो वा देवेंद्र फडणवीस आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असतात। ते सातत्याने सांगत आले की मॅम बालपणापासून बालशाखेपासून म्हणजे शिशु शाखेपासून आम्ही स्वयंसेवक आहे आणि स्वयंसेवक म्हणूनच आमची कारकीर्द पडली, आमच्यावर संस्कार पडल्याचं ते सातत्याने सांगत असतात आणि नित्य नियमाने ते दरवर्षी विजयादशमी उत्सवाला आवर्जून उपस्थित असतात। आज सुद्धा सरसंघचालक काय संदेश देतात, त्यांची सरसंघचालक या व्यासपीठावरून जो संदेश देतात त्याच्यावर संघाचं पुढची वाटचाल असते। गेल्या 100 वर्षापासून ही संपूर्ण परंपरा सुरू आहे। 1926 ला पहिलं विजयादशमी उत्सव झाला होता आणि त्यानंतर हे विजयादशमी उत्सवाला सातत्याने होताना दिसत आहे। संघचरण बढे रहे असा संदेश यंदा व्यासपीठावर दिलेला आहे। म्हणजे पुढचं संघाचं ध्येय काय, 100 वर्षात काय गाठलं आणि पुढील 100 वर्षामध्ये काय करायचं आहे याचं सगळं मार्गक्रमण आजच्या सरसंघचालकांच्या उद्बोधनामधून होणार आहे आणि संपूर्ण जगातील स्वयंसेवक हे ऐकत असतात। खरं तर संघाच्या आता जी जवळपास सुमारे 83 जवळपास शाखा आणि देशाबाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नावाने संघ नसला तरी विविध नावाने संघाचे स्वयंसेवक कार्य करत असतात आणि आजच्याच भाषणातून म्हणजे आजचं जे उद्बोधन आणि संघचालकांचं मार्गदर्शन राहील त्यावरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कशी वाटचाल करतील हे निश्चित होईल आणि प्रचारक सुद्धा हा संपूर्ण संदेश प्रत्येक शाखांमध्ये पोहोचतील। याच्या बैठकाले 1 लाखाच्या पेक्षा जास्त यंदा विविध सभा सुद्धा छोट्या छोट्या होणार आहे। त्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक पोहोचणार आहे। पण आता आपण बघू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सुरू झालेला आहे आणि थोड्याच वेळात प्रमुख अतिथी रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती ते तिथे पोहोचतील आणि त्यांच्यासोबत सरसंघचालक सुद्धा पोहोचतील आणि ते पोहोचल्यानंतर थेट पहिले शस्त्रपूजन करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा शस्त्रपूजनामध्ये द्रोणचं मॉडेल म्हणजे प्रतिकृती ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर एक प्रतिकृती जी ठेवण्यात आली आहे ती पिनाकाची सुद्धा तिथे ठेवण्यात आलेली आहे। आपण शस्त्रपूजनाचे हे संपूर्ण दृश्य बघू शकतो। त्या दिशेने शस्त्रपूजन करण्यात येतं आणि ते शस्त्रपूजन झाल्यावर आपण हे थेट दृश्य बघू शकतो की आता जे आहे सरसंघचालक आणि रामनाथ कोविंद हे दोघेही हेडगेवार यांच्या
समाधीस्थळ पूजन करताना, माल्यार्पण करताना दिसत आहे आणि हे सगळं रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये स्मृती मंदिर परिसरामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि तिथून हे आता आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला माल्यार्पण केल्यानंतर ते गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला जाऊन तिथे माल्यार्पण करतील. आपण बघू शकतो रामनाथ कोविंद स्वतः स्मृती मंदिर परिसरामध्ये सरसंघचालकांसोबत जाताना आपल्याला थेट हे दृश्य सुद्धा दिसत असतील आणि एकूणच हा सोहळा सुरू झाला. पुढील 3 नक्कीच समर्थ, या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.